भविष्यात जेव्हा तुम्ही मोठे होताल तुमच्याकडेही शिल्लकीतले काही शिल्लक राहिले म्हणजे जे तुम्ही कमवताय त्यातून जर थोडंफार शिल्लक राहिलं तुमची इच्छा झाली आणि मला पण माझ्या शाळेसाठी काहीतरी करायचं आहे तर तुम्ही याचप्रमाणे किंवा याच्यापेक्षा मोठं काहीतरी करावं ही अपेक्षा आहे. म्हणून सर्वांना तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण ते आहे. सर म्हणत होते 10वीचा वर्ग 10वीच्या वर्गांना नको बोलवायला, परंतु आग्रह केला आम्ही येऊ द्या. त्यानिमित्त मुलांना इथं बसता येईल आणि पुढच्या 10वी झाल्यानंतर तुम्ही शाळेतून बाहेर पडणार आहे तर तुम्ही मागे वळून पाहावं आपल्या शाळेकडं. आपल्या शाळेकडे मागे वळून पाहावं आणि शाळेने आपल्याला जे काही दिलंय त्याचं उत्तराई होण्याचा प्रयत्न करावा. मी रोहिदास बगडे पुण्यामध्ये कोथरूडमध्ये माझी कोचिंग क्लासेस आहे पण माझं गाव निवे आहे. इथून 26 किलोमीटर अंतरावरती आहे आणि 26 किलोमीटर अंतरावरून दररोज एसटीने जाऊन येऊन प्रवास करायचो. आणि त्यावेळेचा एक अनुभव येताना आता मॅडमने सांगितला की 5:30-6 वाजता 5:30 ला शाळा सुटायची आमची 5वी 6वीला असताना. तर त्यावेळी एसटी निघून जायची आमची वांद्रा एसटी 5 वाजता एसटी निघून जायची किंवा मग एसटी दिसली ऑफिसमध्ये की मॅडम किंवा इथं शिपाई दादा यायचे आणि अरे एसटी आली पळा, मग आमची पळा पण सुरू व्हायची. मॅडम तो एक अनुभव सांगितला, मॅडम थांबायच्या की एसटी मिळाली का माझ्या मुलांना. हा एक जिव्हाळा त्यांनी जपला होता त्यावेळी आणि अजूनही जपतात.